अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़ के ऑनलाइन तालीमी सेशन में हम आपका इस्तकबाल करते हैं। जमात हश्तम मजमून मराठी सबक नंबर 4 आपन सारे एक। आज इसके हम सवालात के जवाब देखेंगे। प्रश्न पहला, एका शब्दात उत्तरे लिहा। अ है माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे, उत्तर नयन कुमार। आ माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी कर्णिका। ई वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी, उत्तर नासिका। ई जीवाताई यांना संपात सामील करून घेणारे, दंतराज। ओ हे सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते, मेंदूराजे। ओ हे अजिबात काम न करण्याची आरोप असणारे, पोटोबा। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। अ है जीवाताईची कामे, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव चाखणे, सर्वांनी गोड बोलणे। आ है पतकुमार आणि हस्तराजांचा निश्चय, स्वयंपाकघरात जाणार नाही, घास उचलणार नाही। ई है जीवाताईची तक्रार, पोटोबामुळे आपली सगळी पोटो फरफट होते, मान सन्मान बालाच मिळतो। कारणे शोधावं लिहा। अ जीवाताई गप्प आहे कारण, उत्तर तिला पोटोबा कपण्याची आली आहे। आ है पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण, उत्तर ती त्याची सोय आहे, त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत चालत नाही। प्रश्नांची उत्तरे लिहा में अ है आपण सगळे शरीररूपी राज्यांचे सेवक आहोत, या विधानाबाबत तुमचे मत। उत्तर आपले शरीर हे एक राज्य आहे, मेंदू हा त्या राज्याचा राजा आहे, पोट प्रधान आहे व शरीराचे उर्वरित अवयव हे सेवक आहेत। हे सर्व वर्णन अगदी योग्य आहे। शरीर हे राज्य आहे, मेंदू हा शरीरातील प्रमुख अवयव आहे, म्हणून त्याला राजा संबोधले आहे। तोच हे शरीररूपी राज्य चालवतो। पोट हा प्रधान आहे, सर्व अवयवांना जीवन रस पुरवण्याचे काम पोट करते, बाकी सर्व अवयव ही तेवढेच महत्त्वाचे आहेत। जसा देश सर्वांच्या एकतेमुळे चालतो, तसेच हे शरीररूपी राज्य सर्व अवयव एकमेकांच्या सहकार्याने काम करतात। ते सारे अवयव एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे शरीररूपी राज्य सुरळीत चालते। आ पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनीही तक्रार करण्याचे कारणे। उत्तर पोटोबा महाशय नुसतेच बसून खातात, काही काम करत नाही, नुसते खाऊन गुरगुरण्याचे काम करतात, अशी सर्व इंद्रियांची पोटोबाबद्दल तक्रार आहे। सर्व इंद्रियांच्या मध्ये प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो। नाक श्वास घेते, कान ऐकण्याचे काम करून माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करतात, डोळे बघण्याचे कार्य करतात, जिभेमुळे नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माणूस चाखू शकते, हात खाण्यासाठी मदत करतात, पाय चालण्यासाठी उपयोगी पडतात, म्हणजे प्रत्येक अवयव काम करतो। पण पोट हा असा एकच अवयव आहे की ते इतर अवयवांच्या मध्ये काहीच काम करत नाही, म्हणून सगळे पोटाची तक्रार करतात। पोटोबामुळे बाकीच्या अवयवांचे फरफट होते, सगळा मान सन्मान पोटालाच मिळतो। पोटोबा फक्त मांस खाऊन इतरांवर गुरगुरतात, म्हणून सर्व इंद्रिय पोटोबाबद्दलची तक्रार करतात। यहाँ पर कुछ वर्ड्स दिए गए हैं, उनको आपको जदवल में फिट करना है। पहला है क्रिया विशेषण अव्यय, इसमें है भरभर, सावकाश, सतत। शब्दयोगी अव्यय में है कशासाठी, स्वयंपाक घरापर्यंत, पोटोबाविरुद्ध, तुमच्याबद्दल, पोटोबामुळे। अभियान्वी अव्यय में है आणि किंवा अथवा। केवल प्रयोगी अव्यय में है बापरे, अबब। खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा। कान कर्णिका, नाक नासिका, हाथ हस्तकराज, पाय पतकुमार, जीभ जीवाताई। प्यारे बच्चों, इस वीडियो की मदद से अपनी फेर कापियों को मुकम्मल कीजिए। फेर कापियाँ मुकम्मल करके आपको
मदरसे पर लाकर इसको अपने टीचर्स को बताना है। प्यारे बच्चों, हमारे वीडियो से ज़्यादा फ़ायदा उठाइए, इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। हम फिर मिलेंगे। अल्लाह हाफिज़।